मित्रांनो, 8 फेब्रुवारी शेषमलजी कर्नावट साहेब यांचा प्रथम पुण्यस्मरण दिवस. आपल्याच भागातल्या श्री निनाई हायस्कूल करुंगळे या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांना जेवण असे कार्यक्रम घेऊन पुण्यतिथी साजरी केली. ज्या माणसानं अखंड आयुष्यभर स्वतःची संपत्ती कमावत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं शाळा आणि समाजातील गरजू सामाजिक संस्थांना मदत केली. मित्रांनो, पैसा काय सगळेच कमवतात, पण चांगल्या कामासाठी तो देण्याची वृत्ती काहीच लोकांकडे असते. त्या दातृत्ववान लोकांमध्ये कर्नावट साहेब होते. चांदोली, आंबा, करुंगळे भागामध्ये शाळांना खूप मोठी मोठी देणगी साहेबांनी दिली आहे. हाच दातृत्वाचा वसा आणि वारसा त्यांच्या पुढच्या पिढीनेही घेतला आहे. कर्नावट दादांची मुलगी रेशम मॅडम शाय फाउंडेशन चालवतात. वडिलांच्या संस्कारात घडलेल्या त्यांचंही काम खूप मोठं आहे. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये त्यांच्या कामाच्या डिटेल्स येतीलच, तोपर्यंत फॉलो करा. यावेळी कर्नावट साहेबांच्या सुनबाई आणि नातवंड पण आले होते आणि विशेष म्हणजे या दोघींनी या छोट्या मुलांना स्टेजवर बोलायला लावलं, जेवण वाढायला लावलं. कारण आजोबांच्या दातृत्वाचा संस्कार आत्तापासूनच अंगात मुरायला पाहिजे. आणि ती मुलं कोणतीही नाटकं न करता आवडीने काम करत होती. बघून लय भारी वाटलं बघा. वारंग सरांनी त्यांच्या भाषणात कर्नावट दादांच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. हायस्कूलच्या मुलींनी गाणी सादर केली. मुलांनी वक्तृत्व स्पर्धेत विविध विषयांची मांडणी केली. शेवटी सर्व मुलांना वही पेन वाटप केले आणि कार्यक्रम संपला. आज एका खूप चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं याचं समाधान आहे. मित्रांनो, चांगल्याचा प्रसार करूया. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा मित्रांनो, आणि फॉलो करायला विसरू नका.